नमस्कार. जय महाराष्ट्र. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नाराजीची ठिणगी पडल्याची माहिती समोर आली आहे. ड वर्गाच्या महापालिकांवर संधी अधिकारी नेमण्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. ड वर्गाच्या महानगरपालिकेवर आतापर्यंत बिगर सनदी अधिकारी नेमले जात होते. मात्र याही महापालिकेवर IAS अधिकारी नेमण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांची ईडीकडून चौकशी झाल्याने एक शिंदेमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे. याआधीच्या अबक महानगरपालिकेवर सनदी अधिकारी यांची नियुक्ती आहे, तर 19 ड वर्गाच्या महानगरपालिकेवर सनदी अधिकारी नेमण्याच्या हालचाली सुरू आहेत. यामुळे 4.5 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या, 900 कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकांवरती सनदी अधिकारी नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. त्यानंतर आता नगरविकास विभागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हस्तक्षेप होत असल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांवर नाराज असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटात देखील नाराजी नाट्य सुरू आहे. मुंबई महापालिकेच्या तोंडावर शिंदेंची शिवसेनेकडून विभाग प्रमुखांची नेमणूक करताच पक्षातील अनेक इच्छुकांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. पश्चिम उपनगरात विभाग प्रमुखांच्या नियुक्तीवरून नाराजी असतानाच दक्षिण मुंबईतही आता उघड विभाग प्रमुखांच्या नियुक्तीला विरोध होऊ लागला आहे. दक्षिण मुंबईतील शिवडी विधानसभेच्या विभाग प्रमुखपदी माजी नगरसेवक नाना आंबोलेंच्या नियुक्तीवरून पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. शिवडी विधानसभा क्षेत्रातील 5 पैकी 4 शाखा प्रमुख आणि इतर पदाधिकारी या नियुक्तीमुळे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. पक्षात प्रवेश करताना दिलेल्या वचनांची पूर्तता होत नसल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. तर आपल्यानंतर आलेल्यांना संधी दिल्याने काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच नाना आंबोलेच्या नियुक्तीचा विरोध पदाधिकाऱ्यांकडून उघड सह्यांची मोहीम राबवत लवकरच याबाबतचं पत्र मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना दिले जाणार आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक शिंदेसाठी महत्त्वाची मानली जात आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक शिंदेसाठी महत्त्वाची मानली जात असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही नाराजी एकनाथ शिंदेंना परवडणारी नाही.